प्रोत्साहन मिळणार असून युवकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे 653.63 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 101.77 टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा 551.86 टीएमसी होता. मात्र यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या अनियमिततेमुळे पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा यासाठी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील सर्व धरणातील पाणीसाठा आणि अल निनो प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली. राज्यातील पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करून ऑगस्ट 2026 अखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीनं काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.